पुणे ग्रामीण पोलीस भरती 2019 मध्ये विचारलेला प्रश्न, एक काटकोन त्रिकोणाची एक बाजू किती दिलेली आहे 8 सेंटीमीटर व कर्ण दिलेला आहे 10 सेंटीमीटर, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा असा प्रश्न दिलेला आहे. तर तुम्हाला काटकोन त्रिकोण दिलेला आहे बघा. काटकोन त्रिकोण म्हणजे काय की ज्यांचा त्रिकोण असा त्रिकोण ज्याच्यामध्ये एक अँगल कितीचा बनतो 90चा, तर हा असतो काटकोन त्रिकोण. आणि ह्याच्यामध्ये काटकोन त्रिकोणचं एक बेनिफिट असं असतं की ह्याच्यामध्ये जी बाजू असतात, हा ए बी आणि हा सी आहे समजा, तर हा कर्ण आहे. तर हा कर्ण कसा असतो, सी वर्ग बरोबर काय असतो ए वर्ग प्लस बी वर्ग. यावरनं तुम्ही काय, ह्या जे काटकोन करणाऱ्या बाजू असतात कुठल्याही त्रिकोणामध्ये घ्या, जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे समजा, आता हे त्रिकोण झाला एक, समजा हा त्रिकोण झाला, तर ह्या त्रिकोणामध्ये कुठलेही एक बेस घ्या, कुठलाही एक बेस घ्या. मी समजा हा जर बेस घेतला, तर ह्याच्यावरती जर मी एखादी परपेंडिक्युलर बाजू टाकली, तर ही हाईट मानूया एच आणि हा काय मानूया बेस मानूया. तर ह्या दोघांचा 1/2 गुणिला एच गुणिला बी हे काय होतं, त्याचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ असतं. तर जेव्हा केव्हा कुठे पण, आता मी हा जर त्रिकोण समजा असा काढला, हा त्रिकोण असा काढला आणि ही जर बेस घेतला, हा जर बेस घेतला, ह्या बेसवरती जर मी हाईट एच परपेंडिक्युलर काढला, तर ह्याचं पण क्षेत्रफळ काय होईल 1/2 एच इंटू बी. हे ज्या काही हाईट असतील त्या. पण त्रिकोणाच्या काटकोन त्रिकोणामध्ये काय आहे, तुम्हाला बाहेरून कुठून हाईट घ्यायची गरज नाही पडत. तर एक बाजू त्याची स्वतः हा काय बनतो हाईट बनतो आणि हा काय बनतो एक बनतो बेस. तर ह्या दोघांचा 1/2 गुणिला ए गुणिला बी हे काय झालं, त्यांचं क्षेत्रफळ झालेलं आहे. तर हे क्षेत्रफळ झाल्यामुळं तुम्हाला काय होतं बघा, सोपं पडतं उत्तर काढण्यासाठी. तर तुम्हाला ट्रिपलेट माहिती असतील, पायथागोरसचे जर तुम्हाला ट्रिपलेट माहिती नसतील, तर एक कॉमन ट्रिपलेट आहे 3, 4 आणि 5. आता ह्याच्यामध्ये हा 5 असतो, जी मोठी संख्या असते तो कर्ण असतो. आता इथे काय दिलेलं आहे बघा, हा 10 दिलेला आहे, दुसरी बाजू दिलेली आहे 8, म्हणजे हे काय ह्याच्या दुप्पट झालेलं आहे. तर ही तिसरी पण बाजू काय असणार आहे, यांच्या दुप्पट असणार आहे. हे ट्रिपलेट असतात. काही स्पेसिफिक ट्रिपलेट आहेत, ते तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे. जसं की 3च्या पाड्यामध्ये येणारे ट्रिपलेट, किंवा दुसरा एक आहे 12, 5 आणि 13. 12, 5, 13 हा एक ट्रिपलेट आहे. तर हा एक ट्रिपलेट तुम्ही रट्टा मारू शकता, किंवा अजून जे ट्रिपलेट आहेत ते तुम्ही पुस्तकातून घ्या. 2-3च ट्रिपलेट आहेत ते पाठ करा, आणि बाकीचे काय आहे त्यांच्या पाड्यात येणारी संख्या असते. तर हा झाला काय, तर 6, 8, 9, किंवा तुम्ही ह्याच्यावरनं डायरेक्ट काढू शकता की हा सी दिलेला आहे कर्ण 10चा वर्ग बरोबर. पण तुम्हाला परीक्षेत जर वेळ वाचवायचा असेल तर ट्रिपलेट रट्टा मारा. तर एचा वर्ग समजा एक बाजू दिलेली आहे तुम्हाला 8चा वर्ग देऊया, 8चा वर्ग प्लस आता बीचा वर्ग काढायचा आहे असं समजूया. तर इथे काय बीचा वर्ग बरोबर काय येणार, हा 10चा वर्ग मायनस 8चा वर्ग. तुम्ही याला 2 मेथडने सॉल्व्ह करू शकता. 10चा वर्ग डायरेक्ट काढून, म्हणजे 100 मायनस 8चा वर्ग 64 बरोबर बीचा वर्ग. तर हा किती येईल, बीचा वर्ग बरोबर किती येईल 64, 100 मायनस 64 किती येतील 36. मग बी किती येईल, बी येईल वर्गमुळामध्ये 36 जर काढले तर हा येतो 6. म्हणजे तुम्हाला बेस मिळालेला आहे 6, म्हणजे एक बाजू भेटली तुम्हाला, जी ऑलरेडी एक 8 होती आणि तुम्हाला दुसरी बाजू मिळालेली आहे किती, तर 8 गुणिला दुसरी बाजू भेटली आहे 6. तर ह्याच्यावरनं डायरेक्ट तुम्ही उत्तर काढू शकता 24. हे त्याचं काय असणार आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. जर तुम्हाला ट्रिपलेट माहिती असले असते तर ट्रिपलेटवरनं डायरेक्ट 6 उत्तर येत होतं, तुम्ही डायरेक्टच उत्तर काढू शकला असतात. धन्यवाद.